हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवरची, ज्याचं नाव आहे इन्फायनाईट पिप्स. आपली स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंग ही सिरीज सुरू आहे आणि त्या सिरीजमधलं जे आपली लिक्विडिटी स्वीप ही स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीचं आपण बॅक टेस्टिंग बघायला लागलो आहे. एप्रिल आणि मे महिन्याच्या ऑलरेडी आपण ॲनालिसिस बघितलं आहे आणि आपण किती कन्सिस्टंटली प्रॉफिटमध्ये आहे हे तुम्ही ऑलरेडी बघितलं असाल असं मी होप करतो. त्यानंतर आपण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये होतो, ज्याचा आपल्याला जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 310 पिप्स आपण ऑलरेडी प्रॉफिटमध्ये आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर नक्की जाऊन एकदा आपल्या चॅनलवरती चेक करा. याचं जे लिंक आहे मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्लेस केलेलं आहे. ओके, जून महिन्याच्या सेकंड वीकमध्ये काय झालं आपल्या स्ट्रॅटेजीप्रमाणे ह्याचा आपण ॲनालिसिस करायला सुरू करू. ओके, जून महिन्याचा दुसरा आठवडा 9 जूनपासून सुरू होतो. सो सिम्पली आपण डायरेक्ट ॲनालिसिसला सुरू करू. हाय जो होता, हाय स्वीप झाला आहे का एकदा चेक करूया. तर हाय स्वीप झालेला बघायला भेटत नाही, डायरेक्ट आपल्याला इथं कॅन्डल क्लोज झालेली बघायला भेटते. सो आपल्याला इथं ट्रेड भेटत नाही आहे. सिम्पल लोचं काय सीन आहे आपण चेक करूया. या ठिकाणी लो जवळ तरी आपल्याला बघायला भेटत नाही. पुढे जाऊन याचा काय सिनेरिओ झाला आहे का एकदा चेक करूया. ओके, नजीकच्या काळात लोच्या इथं आसपास मार्केट आलेलं आपल्याला दिसत नाही. सो आपल्याला 9 जूनला ट्रेड भेटलेला नाही आहे. सिंपल. ओके, आपण 10 जूनला काय झालं एकदा चेक करू. हा हाय होता, डायरेक्ट कॅन्डलनं क्लोजिंग दिले. सो आपल्याला या ठिकाणी ट्रेड भेटलेला नाही आहे. लोचा पुन्हा सेम सिनेरिओ आहे का एकदा चेक करूया. नजीकच्या काळात आपल्याला इथं कुठेही लोचा काही विषय बघायला भेटत नाही आहे. ओके, या ठिकाणी लिक्विडिटी स्वीप आपल्याला बघायला भेटलेले नाही आहे. सो सिम्पल आपल्याला या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं ट्रेड बघायला भेटलेलं नाही. मागच्या दिवसात सुद्धा आपण चेक करू. ओके, या ठिकाणी आपल्याला लिक्विडिटी स्वीप झालेली बघायला भेटते. ओके, पण आपला या ठिकाणी SL हिट झालेला होता. जर आपण 10 पिपचा ठेवला असता तर 30 पिपच्या आसपास आपला नॉर्मल SL होता. आपला 40 पिपच्या आसपास आपण काय करायला लागलो SL ठेवतो. सो सिम्पली आपल्याला इथे मी मॉडिफाय करतोय. ओके, 9 जूनला आपल्याला 40 पिपचा SL डन बघायला भेटतो. खूप पुढे गेल्यानंतर आपल्याला ते बघायला भेटलेलं आहे. सो म्हणजे ट्रान्सपरन्सी आहे ते आपल्याला ट्रान्सपरन्सी आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये ठेवायची आहे. ओके, आणि 10 जूनला त्याच पद्धतीने बघायला गेला की आपल्याला ट्रेड भेटलेला नाही आहे. सो नो ट्रेड. ओके, पुन्हा एकदा येतोय मी. 10 जूनला याचा ॲनालिसिस झालेला आहे, याचा ॲनालिसिस झालेला आहे. आता आपल्याला 11 जूनला नेमकं काय झालं एकदा चेक करूया आपण. ओके, या ठिकाणी बघू शकताय तुम्ही लिक्विडिटी ही स्वीप झालेली आहे. या कॅन्डलचा क्लोजिंग या ठिकाणी होता. क्लोजिंग नंतर आपल्याला पहिलं टार्गेट भेटलेलं आहे. भले दुसरं टार्गेट भेटलेलं नाही आहे या ठिकाणी, पण आपण पहिल्या टार्गेटमध्ये या ठिकाणी प्रॉफिटमध्ये आहे. ओके, सो 11 जूनला आपलं पहिला TP डन झाला आहे. TP डन. ओके, या ठिकाणी 11 जूनला बाईंगचा काय सीन एकदा बघूया आपण. पुढे जाऊन लोच्या बाबतीत काय झालं एकदा आपण चेक करू. जरी टार्गेट पुढे जाऊन डन झाले असतील किंवा स्टॉप लॉस पुढे जाऊन डन झाले असतील तरी ते बॅक टेस्टिंगला मी त्याच दिवसाच्या याला धरायला लागलो. ओके, सिम्पल. या ठिकाणी कुठलाही लिक्विडिटी स्वीप आपल्याला बघायला भेटत नाही आहे. हा लो होता. सो आपल्याला तो एकच ट्रेड भेटलेला होता 11 जूनला. ओके, 12 जूनचा ॲनालिसिस आपण बघायला सुरू करू. हाय स्वीप झालेला आहे काय. ओके,
या ठिकाणी डायरेक्ट क्लोजिंग असल्यामुळं, आणि इथं सिम्पली लोसुद्धा तुम्हाला डायरेक्ट क्लोजिंग बघायला भेटते. सो इथं 12 जूनला आपल्याला ट्रेड भेटलेला नाही आहे. ओके, 13 जूनला काय कंडिशन आपण एकदा चेक करू. सिम्पली तुम्हाला कळायला लागलं इथं हाय स्वीप झालेला आहे. याच्या क्लोजिंगला आपली एंट्री होती. आरामात आपल्याला दोन्ही टार्गेट इथं डन झालेले बघायला मिळतात. ओके, 100 पिप्स TP डन. ओके, लोचा काय सीन आहे आपण बघूया. 13 जूनला इथं लगेच तरी दिसत नाही. पुढे जाऊन आपल्याला काय बघायला भेटते आपण एकदा चेक करू. ओके, या ठिकाणी स्वीप झालेली आहे काय, ज्या वेळेला झूम करून बघताय त्यावेळेला तुम्हाला कळेल. या ठिकाणी सुद्धा लिक्विडिटी स्वीप झालेली आपल्याला बघायला भेटते. सो आपल्याला इथून ओके आपला SL सुद्धा आपल्याला इथं जेवढा आपल्याला परवडतोय तेवढा बसतो. ओके, 40-50 पिपच्या आसपास ज्यावेळेला इथं क्लोजिंग होते त्याच्यानंतर पहिलं आपलं टार्गेट असणार आहे 50 पिपचं, दुसरं 100 पिपचं. दोन्हीही टार्गेट आपल्याला इथं डन झालेले बघायला मिळतात. सो 13 जूनला आपल्याला 2 टार्गेट डन झालेले बघायला मिळतात. 100 पिप्स TP डन. सो आता याचं ॲनालिसिस करूया आपण. ऑल ओव्हर टोटल ट्रेड्स आपले फक्त ऑल ओव्हर प्रॉफिट लिहितो मी. 1 2 3 4 टोटल आपल्याला ट्रेड्स भेटले होते. त्यातलं 3चे TP डन आहेत आणि एकाचा स्टॉप लॉस डन आहे. ओके, 100 200 250 आणि 250 मधून 40 गेले तर 210 पिप्सच्या आसपास आपल्याला ऑल ओव्हर प्रॉफिट राहतो. कधी, जूनच्या सेकंड वीकमध्ये. ओके, सो आपला जो मगाशी आपण चेक केला होता जूनच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला किती प्रॉफिट होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला 310 पिप्सच्या आसपास प्रॉफिट होता. तसंच जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आपल्याला 210 पिप्सच्या आसपास प्रॉफिट आहे. ऑल ओव्हर आपण पहिल्या 2 आठवड्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पैसे छापलेले होते. सो आता आपण बघू की जूनच्या तिसऱ्या आठवड्यात काय झाले. ही जी सिरीज आहे ही खूप इन्फॉर्मेटिव्ह आपल्यासाठी याच्यासाठी व्हायला लागलं की आपली एखादी स्ट्रॅटेजी किती कन्सिस्टंट आपल्याला बघायला भेटते हे आपल्याला ह्या लाईव्ह बॅक टेस्टिंगमधून कळायला लागलं आहे. सो सगळ्यांनी ह्या सिरीजचे कुठलेही व्हिडिओ मिस करू नका. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.